ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम मोकळ आभाळ पंढरीची वाट चालू लागली पाऊल नाम गोड ओठी माऊली माऊली अंतरी भेटीची चाहुल मोकळ आभाळ पंढरीची वाट चालू लागली पाऊल नाम गोड ओठी माऊली माऊली अंतरी भेटीची चाहुल निघाली पाऊले दर्शनी ध्यास लागला पंढरी हो सयाउरात गाठली माऊली 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 विठ्ठल माऊली आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीच्या दिवशी प्रत्येक भक्तगण हा पांडुरंग चरणी त्या ठिकाणी लीन झालेला असतो आणि आपण नेहमीच त्या ठिकाणी सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळेला हरिपाठाच्या प्रसंगी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे हे आपल्याकडून त्या ठिकाणी ओघानं त्या माध्यमातून येत असतं। आज पांडुरंग चरणी लीन होण्यासाठी अनेक लाखो भक्तगण आपले हे पंढरीच्या वारीसाठी जातात, परंतु ह्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं पांडुरंगाचं आपल्या देवाचं भगवंताचं ह्याच ठिकाणी दर्शन व्हावं अशा पद्धतीची संकल्पना ही या ठिकाणी आपल्या शिरोणे विद्यालय ज्युनियर कॉलेजच्या वतीनं उभारलेली आहे आणि आपण या ठिकाणी पाहत असाल तर विठ्ठल रुक्मिणीचं या ठिकाणी सुंदर दर्शन सोहळा ठेवलेला होता। आज पांडुरंगाच्या वारीसाठी अनेक त्या ठिकाणी भक्तगण लाखो भक्तगण गेलेले आहेत, परंतु ह्या ठिकाणी हजारोच्या संख्येनं आपले लहान मुलं विद्यार्थी ज्यांना ह्या ठिकाणी त्यांचं महत्त्व कळावं, आपलं संस्कृत काय, आपले संस्कार काय आहेत, आपली परंपरा काय आहे, शेकडो वर्षापूर्वीची परंपरा जी त्या ठिकाणी माऊलीनं सुरू केली आणि तीच परंपरा आज आपले वारकरी संप्रदायांचे सगळे महान संत महात्मे त्या ठिकाणी साजरे करतात जातात। आज ह्या ठिकाणी देखील आपण शाळेच्या माध्यमातून एक छोटासा उपक्रम हा विद्यार्थ्यांच्या माहिती करता जावा, विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ह्या दिवसाचं महत्त्व कळावं, आपले पांडुरंग काय आहेत, काय त्या ठिकाणी पांडुरंगाचा आपल्या नामाचा जप आपण का केला पाहिजे, ह्यासाठी हा या ठिकाणचा एक कार्यक्रम आपण ठेवलेला आहे। ह्या निमित्तानं वृक्षदिंडी जी सध्याची गरज आहे, प्रदूषणाचा विळखा त्या ठिकाणी बसतो आणि अशा वेळेला आषाढी एकादशीच्या निमित्तानं ह्या मुलांमध्ये एक त्या ठिकाणी वृक्ष लागवडीची एक आवड निर्माण व्हावी। शेकडो वर्षापूर्वी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी देखील सांगितलं होतं, वृक्ष बोलले आमास होय रे वनच्छये, हे का त्यांनी सांगितलं तर त्यावेळी त्यांनी त्यांच्या लक्षात आलं होतं की हेच त्या ठिकाणी आपले सगळे सोयरे आहेत, त्यांना तुम्ही तुमचे नातेवाईक माना आणि त्यांचं पालनपोषण करा, हेच त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं आरोग्य देऊ शकतात, हेच त्या ठिकाणी तुम्हाला समृद्ध करू शकतात, फळं ऑक्सिजन सगळ्याच गोष्टी त्यांच्या माध्यमातून मिळतील, हे त्यावेळी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी देखील सांगितलं। आज आपण देखील त्याच माध्यमातून ह्या ठिकाणी छोट्या प्रमाणात का होईना परंतु वृक्षदिंडीचं महत्त्व आपण मुलांच्या लक्षात आणून देतो आहे आणि ह्या शाळेनं देखील 1000 झाडं ही 15 ऑगस्टपर्यंत लावण्याचा संकल्प केलेला आहे। मी त्यांचं देखील कौतुक करतो आणि ह्या सहभागी झालेल्या सगळ्या मुलांचं देखील या ठिकाणी मनापासून मी कौतुक करतो आणि पुन्हा एकदा सगळे पांडुरंगाच्या चरणी आपण त्या ठिकाणी लीन व्हावं असं मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो।